इंद्रजिनी जंब पर बादवसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. या शब्दात ज्यांचा शत्रूवर दरारा होता अशा क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजा अधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. मित्रांनो, सुमारे 400 वर्ष आधी पूर्वीचा तो काळ. सगळीकडे अंधकार, अन्याय होता. पण आपल्या नशिबात कोणाची चुकारी करणं हेच होतं. पण 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यात स्वराज्याचा एक सूर्य उगवला. शिवनेरी किल्ल्यावर स्वराज्याचा एक सूर्य उगवला आणि तो सूर्य म्हणजे आपले शिवबा. शिवबा हे कुठले राजा म्हणून जन्माला आले तर त्या टायमाला कुठले मराठी राजेच नव्हते. शिवबांनी जेवढा त्यांचा स्वराज्य निर्माण केला तो वेगवेगळ्या जातीपातीच्या लोकांना एकत्र करून निर्माण केला. शिवरायांचे मोठेपण कशात? बुद्धिमत्ता आणि गांभीर्यावर. अवघ्या वर्षाच्या 16व्या वर्षी त्यांनी हातात तलवार धरली. जेव्हा मुलं खेळण्यात मग्न असतात त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. मित्रांनो, हे फक्त राजकारण नव्हे तर गुलामीकारी विरुद्धचे पुकार होती. गरिबी कावा आणि बुद्धिमत्ता, अफजल खानाचा वध असो किंवा शाहिस्ते खानाचे बोटे छाटणं किंवा आग्र्यातून झालेला सुटका असो, प्रत्येक क्षणात त्यांनी शस्त्रापेक्षा जास्त शास्त्र आणि बुद्धिमत्तेचा वापर केला. तर शिवाजी महाराज हे फक्त एक चांगले राजे नव्हते तर ते एक एक्सलंट मॅनेजमेंट गुरु होते. पुढचा टप्पा म्हणजे रयतेचा राजा. या पृथ्वीवर खूप राजे जन्मवून गेले पण रयतेचा राजा ही पदवी फक्त शिवाजी महाराजांना भेटली. का? कारण त्यांनी कधीच जातीभेद केला नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाच्या मुठाला सुद्धा हात न लावायची ही आज्ञा देणारे ते पहिले राजे. चौथा म्हणजे स्त्री सन्मान. परक्या स्त्रियेला मानाचा दर्जा देणारी ही शिकवण त्यांनी अख्ख्या जगाला दिली. कल्याणची सुभेदाराची सून असो किंवा बालवाडीची मलम्मा, प्रत्येक स्त्रीला सन्मान देणं हे त्यांनी जगाला खूप चांगल्यापैकी शिकवलं. शेवटी मी हेच बोलणार आहे की जर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुमची छाती अजूनही फुलत असेल तर तुम्ही त्या हिंदवी स्वराज्याचे मावळे आहात. आणि शेवटी मी 2 लाईनी बोलून संपवतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेशित, न्याय अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर,